अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। नवीन शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून आलेला आहे। तर 20 लाख रुपये सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरण करण्याबाबत हा GR म्हणजे शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2025 रोजी आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरण करण्याबाबत शासन निर्णय घेतला आहे। तर शासन निर्णय काय पाहू शकता तुम्ही, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास ₹10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास ₹5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यासंदर्भात क्रमांक 1 येथील शासन निर्णय तो मान्यता देण्यात आली आहे। तर 2 अंगणवाडी सेविकाताईंना हे मंजूर झाले असून 20 लाख रुपये सानुग्रह जे काही अनुदान आहे ते निधी वितरण करण्याबाबत आलेलं आहे। परंतु ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसताईंचे कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास ₹10 लाख व जर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹5 लाख इतके रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी ते निर्णयात मान्यता देण्यात आले आहे। त्या अनुषंगाने केशरी उमा महेश पवार अंगणवाडी सेविका जिल्हा अहिल्यानगर यांच्या अंगणवाडी केंद्रातील हत्या प्रकरणी ₹10 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी संदर्भ दिन येथील क्रमांक 19/3/2025 रोजीच्या पत्रनेत प्रस्ताव सादर केला आहे। तरी ते महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या उपरोक्त नमूद 2 प्रकरणांत प्रत्येकी ₹10 लाख प्रमाणे सानुग्रह अनुदान अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रचना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशेष या टेबलमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। तर तरतुदीनुसार दर्शवल्यानुसार एकूण 20 लाख एवढी निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने वितरित खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता 20 लाख रुपये इथे एवढा निधी देण्यात आलेली आहे। तर इथे सगळी माहिती देण्यात आलेली आहे। मागणी क्रमांक, त्यानंतर अर्थसंकल्पित तरतूद, त्यानंतर इथे आदेशमध्ये वितरित करण्यात असलेली निधी किती आहे, सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तरी ते ज्या अंगणवाडी सेविकाताईंचा अपघाती मृत्यू झाला आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही वर्किंगमध्ये असणार आहे त्यावेळेस तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यावेळेस हे तुम्हाला जे काही पैशांची तरतूद असणार आहे होणार आहे। म्हणजेच काय, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूसाठी 10 लाख रुपये व तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल तर 5 लाख रुपये इथे देण्यात येणार असून इथे विशेष पोषण इथे सांगण्यात आलेले आहे बघा। मागणी क्रमांक, पोषण आहार, पोषण अन्न व पेय यांचे वितरण, अर्थसंकल्पीय तरतूद आणि या आदेशात वितरित करण्यात येत असलेला निधी। तरी ते उपरोक्त नमूद श्रीराम पंचशील गांडले यांची प्रकरणी संदर्भ दिन क्रमांक येथील शासन निर्णयत्व सानुग्रह अनुदान देय आहे याबाबत छाननी झाल्याची खातरजमा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी। तर महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या अंगणवाडी सेविकाताई व आपल्या मदतनीसताईंपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे, कारण एकात्मिक बाल विकास सेवाने अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे व अंगणवाडी सेविकाताईंची व अंगणवाडी मदतनीसताईंची काळजीसाठी हे नक्कीच आता अपघाती मृत्यू झाल्यास किंवा जे काही अपंगत्व आल्यास ₹5 लाख व मृत्यू झाल्यास 10 लाख हे सानुग्रह अनुदान लागू करण्यात आलेलं आहे। तर महत्त्वपूर्ण माहितीच नक्की शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।